माझं नाव तुषार चंदनशिवे. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. मी बीटेक मेकॅनिकल वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगलीमधून कंप्लीट केलं आहे. माझं नाव सौरभ भुजबळ. मी अहमदनगरचा. मी बी.टेक कंप्लीट केलं आहे के.आय.टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं, कोल्हापूरमधनं. Okay. Hello, Tushar and Saurabh. First of Hello. all, congratulations as working as a design engineer as you got a placement from CAD and Pro Technology. So first of all, Saurabh, you tell me की तुम्ही आता सांगितलं की तुमचा एक्सपिरियन्स होता ॲज अ डिझाईन इंजिनियर. मग व्हाईल वर्किंग इन डिझाईन तरीसुद्धा अजून डिझाईनमध्ये कोर्स करण्याचा विचार तुम्ही का केला? कारण ॲज अ स्टुडंट थर्ड इयरला असताना त्यावेळेस किंवा ॲज अ फ्रेशर कॉलेज पासआउट त्यावेळेस थिंकिंग काय, आपल्याला फक्त सॉफ्टवेअर आलं पाहिजे की हां, म्हणजे मला एवढे सॉफ्टवेअर आले म्हणजे मग मी डिझाईनमध्ये जाऊ शकतो. ते आलं तर मी डिझाईन डिपार्टमेंट जॉईन करू शकतो. पण तसं बिलकुल नाही आहे. कारण मला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पण आहे आणि ॲज अ थर्ड इयरमध्ये आमच्या कॉलेजला कसं की इंटर्नशिप कंपल्सरी असतं मिनिमम 3 महिन्याची. तर ती इंटर्नशिप करत असताना मला असं जाणवलं की डिझाईनमध्ये सॉफ्टवेअर हे 10 to 20% लागतं आणि मेन बेसिकली लागतं ते डिझाईन कॅल्क्युलेशन. आणि डिझाईन कॅल्क्युलेशन हे जे लागतं ज्यावेळेस मी इंटर्नशिप करतो त्यावेळेस कळालं. कारण तुम्हाला तिथे जे प्रोजेक्ट्स होते त्याचं मटेरियल काय, त्याचं लाईफ काय वगैरे हे तर कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर कॉलेज पासआउट झाल्यानंतर मी याचं फ्रेशर म्हणून एक कंपनीमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून जॉईन केलं. तो जॉब तुम्हाला कसा लागला होता? कॅम्पस थ्रू लागला होता की तुम्ही स्वतः नाही, सर्च आम्ही केला स्वतः होता? सर्च केलं होतं. कॅम्पस थ्रू नव्हतं झालं. कारण डिझाईन डिपार्टमेंटला जर मोठ्या कंपन्यांमध्ये बघितलं तर ते एक्सपिरियन्स मागतात. मग ॲज अ डिझाईन इंजिनियर जॉईन मी एक स्मॉल स्केल कंपनीमध्ये जॉईन केलं होतं ॲज अ डिझाईन इंजिनियर. तेव्हा तुमच्याकडे डिझाईनचं नॉलेज होतं का? सॉफ्टवेअर वगैरे तुम्हाला अगोदर येत होते का? हां, मी थर्ड इयरला लास्ट इयरला असताना मी सॉफ्टवेअर शिकलो होतं कटिया. आणि त्यानंतर मी ऑटोकॅड पण माझं झालं होतं. कारण आम्हाला कॉलेजमध्ये ऑटोकॅड प्रत्येकाला शिकवलं जातं. मग त्या बेसवर आणि कॉलेजच्या काही स्टडीजच्या बेसवर मी ते कंपनी जॉईन केली. ओके. आणि टोटल एक्सपिरियन्स तुम्ही किती घेतला होता? टोटल तसं जर पाहिलं तर इंटर्नशिप व्यतिरिक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मला कंपनीचा आहे. ओके. अच्छा. आणि तुषार तुमचं पासआउट इयर कोणतं? मी 2024चा पासआउट आहे. अच्छा. आणि मग त्यानंतर तुम्ही कोर्स कसा सर्च केला आणि CAD and फील्डबद्दल कसं माहिती झालं? मी इनिशियली जॉब रोलसाठी अप्लाय करत होतो आणि इन बिटवीन मला डिझाईनमध्ये जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी ज्या प्रोजेक्ट्सवर काम केलं त्यातून मला एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली की मेकॅनिकलमध्ये मेनली 3 स्ट्रीम आपण हे करतो. मेनली असते डिझाईन, प्रोडक्शन आणि थर्मल. तर त्यामध्ये मला आतून असं म्हणजे वाटत होतं की मी डिझाईनमध्ये ज्या प्रोजेक्ट्समध्ये मी काम केलं त्यातून मला असं कॉन्फिडन्स येत होता की मी डिझाईनमध्ये चांगलं करू शकतो. आणि त्यासाठी मग मी डिझाईनचे कोर्सेस बघण्यासाठी सुरुवात केली. तर मग जे कोर्सेस मी बघितले त्यामध्ये सॉफ्टवेअर व्यतिरिक्त मला ह्या कोर्समध्ये डिझाईन कॅल्क्युलेशन्स पण इन्क्लुडेड मिळालं. तर ते मला खूप बेनिफिशियल वाटलं. कारण आपण जेव्हा डिझाईन हे करत असतो तेव्हा सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करून मशीनच्या सगळ्या पॅरामीटर्स आणि वर्किंगचा विचार करून आपण ते डिझाईनचं हे केलं पाहिजे. तर मग प्लस जे GD टेक्निकल वगैरे त्यांचं हे जे सांगितलं त्या ह्याच्यानुसार मग मी कोर्स जॉईन करायचं ठरवलं. आणि मग तुम्हाला CAD and फील्डबद्दल कसं माहिती झालं? मी ऑनलाईन सर्च केलं वेबसाईटबद्दल आणि त्यानंतरनं काही मित्रांकडून पण रेफरन्स घेतला. त्यानंतरनं मग मी कोर्स जॉईन करायचं ठरवलं. ओके. सौरभ, तुम्ही जेव्हा कोर्स जॉईन केला त्यावेळी जो घेतलेला एक्सपिरियन्स होता डिझाईनमध्ये, तिथे केलेलं काम आणि ज्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहिती नव्हत्या आणि जॉईन केल्यानंतर काय माहिती झाला त्याच्यातला थोडा डिफरन्स सांगू शकाल? हां, तसं जे ॲज अ वर्किंग होतो त्यावेळेस जे माहिती होतं डिझाईनबद्दल वगैरे, मी ॲज अ शीट मेटल इंडस्ट्रीमध्ये वर्किंग होतं डिझाईन इंजिनियर. त्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये मशीनिंग प्रोसेस किंवा फिनिशिंग प्रोसेस, कोटिंग प्रोसेस, शीट मेटलमध्ये कोटिंग लागतं पण ॲज अ पावडर कोटिंग किंवा पेंट कोटिंग होतं. पण जसं पार्टला ब्लॅकवडायझिंग किंवा बाकीचं कोटिंग प्रोसेस होतं तसं
ते प्रोसेस वगैरे किंवा JD&T हे शीट मेटलमध्ये होतं, पण त्या प्रमाणात फिनिशिंग कोणते ठेवायचं, काय ठेवायचं, मशीनिंग प्रोसेस काय वापरणार किंवा काय हे त्यावेळेस माहीत नव्हतं. मग हा कोर्स जॉईन केल्यानंतर ॲज अ डिझाईन कॅल्क्युलेशन की हां, की आपल्याला काय स्ट्रेंथ ठेवायला पाहिजे किंवा कोणतं मटेरियल वापरायला पाहिजे हे जास्त कळालं. अच्छा, पण मग ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ॲज अ तुम्ही ऑलरेडी वर्किंग होता, मग हो. जॉब करत करत पण तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळाल्या असत्या, मग त्यासाठी तुम्ही जॉब स्किप करून कोर्स करायचं का ठरवलं? कारण जर जॉब करत असतो तर फुल टाईम जॉब होतो आणि जॉब करून आल्यानंतर मग त्या स्टडीकडे कॉन्सन्ट्रेशन त्या प्रमाणात होत नाही ज्या प्रमाणात आपल्याला करायला पाहिजे. नाही, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा वर्किंग करत असतो आपण त्यावेळेस काही गोष्टी शिकत पण असतो. हो, बरोबर. म्हणजे ज्या गोष्टी एक्सपेक्टेड होत्या की तिथे मशीनिंग प्रोसेस वगैरे ऑलरेडी होत्या, मग तुम्ही असा विचार नाही का केला की नाही मी हे करत करतच मला शिकायला मिळतील, मग आपण वेगळा कोर्स का केला पाहिजे? कारण ॲज अ जेवढं आपल्याला एक्सपिरियन्स थ्रू डिटेल भेटत नाही ना, ते कोर्समध्ये डिटेल सांगितलं जातं. कारण एक्सपिरियन्समध्ये जर तो अनुभव आपल्याला जर घ्यायला कोर्स थ्रू जर आपल्याला डिटेल माहिती कळाली कोर्समधनं, तर आपल्याला जर पर्सनल एक्सपिरियन्स घेत गेला तर तो टाईम स्पॅन जर बघितला तर तो खूप जास्त असतो. कोर्समध्ये कसं की तुम्हाला ॲज अ डीप सांगितलं जातं अच्छा. आणि कमी वेळात आपल्याला ते कळतं. मग तुम्हाला जे एक्सपेक्टेड होतं ते कॅडन फील्डमधून मिळेल हे तुम्हाला कधी कळलं? हां, ज्यावेळेस मी ज्यावेळेस कॅडन फील्ड सर्च करत होतो, म्हणजे ॲज अ कोर्स सर्च करत होतो, त्यावेळेस मी पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी सर्च वगैरे केली, कोर्सेस वगैरे काय कसे. माझा एक मित्र होता लंबोदर पाटील म्हणून, तर त्यानं मला त्याच्या थ्रू मी इथं आलतो. मग मी डायरेक्ट व्हिजिट केली इथं. त्याच्यानंतर मॅडम सोबत इंटरॅक्शन वगैरे होऊन असं वगैरे असतं. मग मग त्यात मॅडमनी वगैरे जरा सजेशन दिलं आणि त्यात मला एक्सपिरियन्स असल्यामुळे मला माहीत होतं की मला काय करायचं आहे. मग त्यावेळेस मी कॅडन फील्ड जॉईन केलं होतं त्यावेळेस. अच्छा, आणि तुषार तुमचं 24 पासआउट आहे, मग 1 हो. वर्ष तुम्ही काय केलं? मी ऑगस्टमध्ये कोर्सबद्दल एन्क्वायरी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर सप्टेंबरपासून मी हा कोर्स जॉईन केला. मग ऑगस्ट टू सप्टेंबर जो पॅन होता हां, तर त्या त्यामध्ये गॅपमध्ये मी जॉब सर्च करत होतो. वेगवेगळ्या पोझिशन्सला अप्लाय करत होतो MNCमध्ये वगैरे. मग कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस काय जाणवले की जॉब मिळत अ, नव्हता, किंवा एक्सपेक्टेशन्स काय होते इंडस्ट्रीचे की तुम्हाला काय? इंडस्ट्रीचे एक्सपिरियन्सेस असतात की त्यांना प्रॅक्टिकली गोष्टी समजल्या पाहिजेत आपल्याला सगळ्या. म्हणजे आपण जे इंजिनिअरिंगमध्ये थ्रूआउट नॉलेज घेतो ते थेरॉटिकल बेसिस असतं, पण जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याकडनं जे एक्सपेक्टेशन असतात की आपल्याला ज्या गोष्टी एक्झिस्टिंग आहेत त्यावर डेव्हलपमेंटचा विचार करायला लागतो. मग त्यासाठी जे नॉलेज लागतं, म्हणजे जे मी इंटरव्ह्यू दिले प्लस जे जॉबला मी अप्लाय करत होतो, त्यातनं मला एक गोष्ट समजली की जर नॉलेज असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. मग त्यासाठी मग Exactly. मी कोर्सेससाठी सुरुवात केली, डिझाईनसाठी कोर्सेस बघायला सुरुवात केली आणि त्या थ्रू मग मी डिझाईन थिंकिंगचं जेव्हा मी कोर्स बघितला तर त्यामध्ये व्हेरियस गोष्टी इन्क्लूड होत्या. म्हणजे स्टँडर्ड जे पार्ट असतात त्याचे कॅटलॉग सिलेक्शन असेल, परत ग्रुप डिस्कशन असेल, म्हणजे अपार्ट फ्रॉम जस्ट नॉन टेक्निकल गोष्टींवर पण काम करायला लागतं ॲज अ इंजिनियर म्हणून. तर त्या गोष्टी पण इन्क्लुडेड होत्या. प्लस ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मग मी डिझाईन थिंकिंगचा कोर्स करायचं ठरवलं. ओके, तर डिझाईन थिंकिंगमध्ये सौरभ काय गोष्टी अनुभवायला मिळाल्या की स्पेसिफिकली ॲज अ वर्किंग असून पण की तिथे गोष्टी इंडस्ट्रीला काय हव्या होत्या आणि इथे जे एन्व्हायरमेंट होतं त्यामध्ये काय फरक होतो? आता मॅम तिथं जर पाहिलं ॲज अ वर्किंग असताना आपल्याला समोर दिसतं की आपल्याला एवढं करायचं ते आहे, पण ॲक्च्युअल मेन इंडस्ट्रीमध्ये काय लागतं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत ते ब्लाइंड असतं पूर्ण. की मग त्याच्यामुळं की आपल्याला ते ट्रान्सपरन्सी कळाली पाहिजे की इंडस्ट्रीचे एक्सपेक्टेशन काय आहेत. त्यामध्ये आपल्याला मग इथं आल्यानंतर जे माझे मेंटॉर आहेत आत्मलिंग सर, त्यांचा पण काही एक्सपिरियन्स आणि माझा पण थोडाफार इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स. कारण सरांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे इंडस्ट्रीला, डिझाईन डिपार्टमेंटचा स्पेशली. मग त्याच्या थ्रू क्लिअरिटी झाली की मी हे डिझाईन थिंकिंग वगैरे कोर्स करायचा. त्यामध्ये
कोणते स्पेसिफिक टॉपिक्स किंवा या गोष्टी होत्या की ज्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केल्यानंतरून इंडस्ट्रीचे एक्सपेक्टेशन्स फुलफिल होतील असं तुम्हाला वाटलं? तसं इंडस्ट्रीला सॉफ्टवेअर नाही लागत. मेन म्हणजे सॉफ्टवेअर नाही लागत. मग आपल्याला लागतं मेनली काय, शाफ्ट डिझाईन, बेरिंग सिलेक्शन, हार्डवेअर सिलेक्शन, गिअर बॉक्स सिलेक्शन किंवा गिअर डिझाईन जर करत असेल. मग कन्व्हेअरसाठी जे मटेरियल लागतं, ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जर कन्व्हेअर डिझाईन करत असेल तर मग कन्व्हेअरसाठी लागणारं मटेरियल, मग त्यावेळेस तुम्ही ॲल्युमिनियम वापरणार का MS वापरणार, स्टील वापरणार, हे ज्यावेळेस तिथं ज्यावेळेस कळलं आपल्याला की हां हेच का वापरायचं, मग ते इथं आल्यावर अच्छा. कळालं की हे का वापरायचं. ओके. आणि तुषार, तुम्ही ॲज अ फ्रेशर की स्टुडंट असताना जो हे होता की अरे आपल्याला काय शिकलं पाहिजे किंवा फक्त सॉफ्टवेअर शिकलं की आपल्याला मिळून जाईल, हे जे एक्सपेक्टेशन्स होते आणि कोर्स जॉईन केल्यानंतरचे जे काही तुमचे एक्सपेक्टेशन्स फुलफिल झाले त्यामध्ये काय फरक होता? इनिशियली म्हणजे मी फ्रेशर होतो, तर मला इंडस्ट्रीमध्ये जे ॲज अ डिझायनर रिक्वायरमेंट्स असतात त्याबद्दल जास्त नॉलेज नव्हतं. पण मी जसा कोर्स केला तर त्यामध्ये सरांनी जे प्रोजेक्ट्स आम्हाला दिले तर ते इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट्स होते टोटली. प्लस जे डिझाईन कॅल्क्युलेशन्सचं सांगितलं मी, तर त्यामध्ये कॅटलॉग सिलेक्शन असेल, इंडस्ट्रियल न्यूमॅटिक्स असेल, शाफ्ट डिझाईन, गिअर डिझाईन, हे जे टॉपिक्स होते ते टोटली म्हणजे इंडस्ट्रीचे बॅकबोन आहेत. म्हणजे ॲज अ डिझायनर हे टॉपिक आलेच पाहिजे आपल्याला, त्याशिवाय ते आपण डिझायनिंग करू शकत नाही. कारण डिझायनर हा एक सेंटरमध्ये असतो आणि बाकीचे सगळे प्रोडक्शन, सर्व्हिस, मॅन्युफॅक्चरिंग, मेंटेनन्स हे जे असते ते जे अराउंड असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज जे मला होतं ते कॅड इनफिलमध्ये मिळालं. आणि प्लस हे जे टॉपिक आत्ता मी सांगितले, तर माझं म्हणजे 20 मेपासून जॉईनिंग झालं. आत्ता माझं जे वर्क आहे ते शॉप फ्लोअरला जाऊन म्हणजे तिथं कोणत्या प्रोसेसेस आहेत, जे मशीन आम्ही बनवतो त्याबद्दल माहिती घेणं आहे. तर इथं जे टॉपिक शिकलो, हार्डवेअर सिलेक्शन असेल, कॅटलॉग सिलेक्शन असेल, तर बऱ्याचशा गोष्टी तिथं सोप्या जातात. म्हणजे जे काही आपण बघतो मशिनरीज, तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, मग त्या कोणत्या गोष्टींचा स्टडी केला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं इथं नॉलेज मिळाल्यामुळे त्या गोष्टी पुढं मला सोप्या गेल्या. अच्छा. आणि इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला मोस्ट ऑफ अशाच गोष्टी इंटरव्ह्यूवर विचारल्या पण गेल्या? इंटरव्ह्यू पण माझा जो होता तो पूर्ण म्हणजे ओव्हरऑल इंजिनिअरिंग प्लस हे जे डिझायनिंगचं माझं इंटर्नशिप होती त्या पूर्ण बेसिसवर विचारले गेले आणि त्यामध्ये पण मला खूप हेल्प झाली. ओके. तर म्हणजे कोर्स जॉईन करायच्या अगोदर तुम्हाला हे माहिती नव्हतं की ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात? हो कारण तुमचा फोकस होता की नाही आपल्याला डिझाईनचं सॉफ्टवेअर शिकलं की ह्या गोष्टी येऊन जातील. हो. मग तेव्हा तुम्हाला काय डिफरन्स कळाला? तेव्हा समजलं की मला म्हणजे इनिशियली मी जे प्रोजेक्ट्सवर काम केलं त्यामुळे मला माहीत होतं की फक्त अपार्ट फ्रॉम सॉफ्टवेअर आपल्याला सांगू शकतो कोणी पण ते डिझाईन करण्यासाठी जो आपण थिंकिंग करायला लागते, तो विचार करायला लागतो, ते आपल्याला कोणी सांगत नाही, तो आपल्याला डेव्हलप करावा लागतो. व्हेरी गुड. करेक्ट. अच्छा. आणि सौरभ, तुम्ही पण आता ॲज अ डिझाईन इंजिनियर प्लेस झालेला आहे. हो. तर अगोदर तुमचा जो एक्सपिरियन्स होता आणि आत्ता ॲज अ डिझाईन इंजिनियर एक्सपिरियन्स घेताना म्हणजे तुम्ही पण 12 मे दिवशी प्लेसमेंट मिळालेली आहे, तर अराऊंड एक 15-20 दिवस तुम्हाला झाल्यात. तर त्या याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतोय की त्या अगोदरचा सौरभ आणि आत्ताचा सौरभ ॲज अ वर्किंग ॲज अ डिझाईन इंजिनियर, कारण तेव्हा पण तुम्ही डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब करत होते आणि आफ्टर गेटिंग दिस काइंड ऑफ एन नॉलेज, व्हॉट आर द डिफरन्स इन दॅट? त्यावेळेस ज्यावेळेस मी आधी वर्किंग होतो त्यावेळेस जे नॉलेज होतं ते लिमिटेड होतं. असं ठराविक गोष्टीचं नॉलेज, म्हणजे सॉफ्टवेअर किंवा मेटलबद्दल थोडंफार नॉलेज किंवा कॅल्क्युलेशनबद्दल थोडंफार नॉलेज, थिकनेस वगैरे, व्हॉल्यूम वगैरे, हे कसं काढायचं वगैरे हे नॉर्मल नॉलेज होतं. ॲज आत्ता प्लेस झाल्यानंतर जे माझ्याकडं नॉलेज आहे की हां शाफ्ट डिझाईन कसं करायचा किंवा मटेरियल सिलेक्शन कसं करायचं, त्याला कोटिंग कोणतं करायचं किंवा हार्डवेअर सिलेक्शन कोणतं करायचं, हे जे आहे ते मला ह्या कोर्समधनं आत्ता जे वर्किंग करतोय तिथं मला खूप हेल्पफुल आहे. म्हणजे कॅटलॉग सिलेक्शन वगैरे ही जी प्रोसेस असते ना ही गरजेची असते आणि त्यावेळेस त्या इंडस्ट्रीमध्ये कॅटलॉग सिलेक्शन वगैरे हे असं एवढं नव्हतं आणि त्यावेळेस मला पण एवढं नॉलेज नव्हतं की त्यावेळेस कॅटलॉग सिलेक्शन वगैरे हे प्रोसेस वगैरे असतात किंवा गिअर डिझाईन वगैरे हे असतात. आणि आता माझं पण म्हणजे 20 तारखेला जॉईनिंग झालं आहे, तर 10-15 दिवसात माझं जे काम होतं तर शॉप फ्लोअरला जाऊन मशीन स्टडी करणे हे काम होतं. तर त्या इन बिटवीन कसं असते, जो ट्रेनिंग पिरियड असतो त्यामध्ये कोणी आपल्याला शिकवत नाही की कसं करायचं आहे. तर मग हे ज्या गोष्टी आपण शिकलेल्या असतात
जे टॉपिक्स झालेले असतात, इंडस्ट्रियल न्यूमॅटिक्स झालं, कॅटलॉग सिलेक्शन झालं, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात. ह्या गोष्टी अगोदर माहिती असल्या तर ते ॲज अ फ्रेशर खूप ॲडव्हान्टेजेस असतात. अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणणं असं आहे की फक्त सॉफ्टवेअर येऊन डिझाईन इंजिनिअरचं काम नाही होणार. नाही. मग ते ॲज अ डिझाईन इंजिनियर मेनली काय काम करतो, तो सॉफ्टवेअर मिनिमलिस्टिक वापरतो, म्हणजे एकदम 10 to 20% वापरतो, जसं मी आधी बोललो. कारण मेनली त्याचं काम, डिझाईन इंजिनियरचं मेनली काम असतं की डिझाईन कॅल्क्युलेशन करणं. म्हणजे की मी समजा उदाहरणार्थ मला एक गिअरबॉक्स डिझाईन करायचा आहे, तर एखाद्या सॉफ्टवेअर येणाऱ्या पर्सनला मी सांगितलं की एक गिअर डिझाईन करायचं, त्याचं पिच एवढं ठेव, टीथ एवढं ठेव, त्याचं मॉड्यूल हे राहील ते राहील. पण ॲज अ त्याला जो मॉड्यूल बनवतोय त्याला माहीत नाही ना की त्याचं पिच एवढंच का, त्याचं डायमीटर एवढाच का, किंवा त्याच्यावर एवढे म्हणजे टीथ का. त्या गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी त्याला माहीत असतात, पण त्या गोष्टी का करायच्या ह्या गोष्टींचं माहित नॉलेज नसतं. असण्यासाठी आपल्याला डिझाईन कॅल्क्युलेशनचं नॉलेज पाहिजे. ते इथं मिळालं मला. अच्छा. म्हणजे पण काही मुलांचा कल येतो की नाही, आपण 6 ते 7 सॉफ्टवेअर शिकला तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळतील. तर मी इथं मेनली सॉलिडवर्क्स हे सॉफ्टवेअर शिकलो. आत्ता मी जे कंपनीमध्ये यूज करतात ते सॉलिड एज यूज करतात. तर सॉलिडवर्क्स टू सॉलिड एज ट्रान्सफर होताना मला जास्त एफर्ट्स लागले नाही, कारण जे मेन कोर कन्सेप्ट असतात कोणत्या पण सॉफ्टवेअरच्या त्या सेम असतात. फक्त आपल्याला त्याच्या कमांड समजल्या की मग एक 8-10 दिवसात आपण ते सॉफ्टवेअर गेन करून घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे मेनली डिझाईन इंजिनियरला शिकणं काय गरजेचं आहे तर कॅल्क्युलेशन्स, कॅटलॉग सिलेक्शन्स, मटेरियल सिलेक्शन. सॉफ्टवेअर हे टूल आहे जे Software वेगवेगळ्या आहे. कंपनीमध्ये चेंज होऊ Change शकतं होऊ आणि शकतं. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन खूप सोपं आहे सोपं जर आहे. तुम्ही टेक्निकल नॉलेज घेतलं तर हे तुम्हाला इथे गेन करता आलं. आणखी तुमच्यामध्ये असा काय बदल झाला की बिफोर जॉईनिंग द कोर्स आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ कोर्स, लाईक थोडक्यात तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणा, किंवा जो तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज अशा अटेंड केल्या का की ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झाला? तर बिफोर जॉईनिंग द कोर्स म्हणजे मला ज्या गोष्टी मिळाल्या नाही, म्हणजे नॉन टेक्निकली पण असतील, तर इथं जे प्लॅटफॉर्म्स आहेत ग्रुप डिस्कशन सारखे, तर त्याचा पण खूप बेनिफिट झाला. कारण आपल्याला जे नॉलेज आहे ते 4 चौघांपुढं आपण प्रेझेंट करणं ही पण एक आर्ट आहे. तर ती गोष्ट पण मला इथं प्रॅक्टिस करायला मिळाली. प्लस जे कम्युनिकेशनचे जे क्लासेस होतात, मॅम जे क्लासेस घेतात त्यामधनं पण मला स्टेज डेअरिंग असेल, पण सेल्फ कॉन्फिडन्स असेल, परत आपण जे बोलतोय ते सगळ्यांसमोर कॉन्फिडंटली प्रेझेंट करणं, ह्या गोष्टी आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. जितकं आपण टेक्निकलबद्दल बोलतोय की आपल्याला कॅटलॉग सिलेक्शन यायला पाहिजे, कंपोनंट्सबद्दल यायला पाहिजे, तसं नॉन टेक्निकली पण आपण कसं म्हणजे स्वतःला प्रेझेंट करतोय ह्यावर आपली ग्रोथ अवलंबून असते. तर ह्या पण प्लॅटफॉर्ममुळं मला इथं हे झालं. अच्छा. आणि ज्यावेळेस इथं जॉईन केल्यानंतर जो प्लॅटफॉर्म तो सरनं सांगितलं की प्लॅटफॉर्म भेटले, इथं जॉईन करण्यापूर्वी जे आपण म्हणतो स्टेज डेअरिंग वगैरे, ती माझ्याकडे काहीच नव्हती. इथं जॉईन केल्यानंतर तो ॲज अ नॉन टेक्निकल पार्ट आला. इथं जॉईन केल्यानंतर जे GD किंवा प्रेझेंटेशन वगैरे असतं, नॉन टेक्निकल प्रेझेंटेशन असतील, हे ज्यावेळेस आपण इथं परफॉर्म करतो त्यावेळेस जे स्टेज डेअरिंग म्हणा, आपण पहिल्यांदा 10 मुलं असतील, 15 मुलं असतील, काय असतील त्या बॅचनुसार, पण ज्यावेळेस आपण समोर जाऊन जे प्रेझेंट करतो त्यानंतर जो कॉन्फिडंट बिल्ड होत जातो तो महत्त्वाचा आहे. कारण तो पुढं आपल्याला डिझाईन इंजिनियरमध्ये ज्यावेळेस कस्टमर संग आपण इंटरॅक्शन असतं, ॲज अ डिझाईन इंजिनियर आपल्याला कस्टमरसोबत पण इंटरॅक्ट व्हावं लागतं. कारण कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग त्याच्यानुसार आपण जे प्रेझेंट करतो कस्टमरसमोर ते प्रेझेंटेशन असं पाहिजे की कस्टमरला समजलं पाहिजे. करेक्ट. हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं जे प्रेझेंटिंग स्किल आहे ते महत्त्वाचं असतं. म्हणजे ते तुम्हाला इथे शिकायला इथं मिळालं. पूर्णपणे शिकायला मिळालं. अच्छा. आणि आता रिसेंटली तुम्ही इंटरनॅशनल लेवल CSWA सर्टिफिकेशनची एक्झामसुद्धा पास आउट केली दोघांनीही. तर इंटरनॅशनल लेवलची एक्झाम देताना की जी प्रोफिशियन्सी तुम्हाला मिळाली त्याच्यासाठी प्रॅक्टिस सेशन्स वगैरे तुम्ही कसे केले? कारण तुम्ही ते सक्सेसफुली कंप्लीट करून सर्टिफिकेशन्स पण मिळवले, तर त्या लेवलला ग्रॅब करण्यासाठी कोणता कॉन्फिडन्स बिल्डअप करायला लागला?
म्हणजे ड्युरिंग द कोर्स जे आम्हाला सॉलिडवर्क्सचं ट्रेनिंग झाली त्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या इन्क्लुडेड होत्या आणि CSWAची त्यामुळे जास्त म्हणजे वेगळी प्रिपरेशन आम्हाला करायला लागली नाही. आम्ही जे साईड बाय साईड आम्हाला टेक्निकल नॉलेज होतं त्यानुसार जे सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी आली त्या बेसिसवरच आम्ही CSWAची एक्झाम दिलेली. हो, अच्छा. आणि जे इथं जे प्रॅक्टिस करून घेतात ना, पार्ट डिझाईन म्हणा, असेंब्ली म्हणा, किंवा पार्ट मॉडेलिंग स्केच वगैरे, हे जे नॉलेज इथं प्रॅक्टिस करून घेतलं ना, तेवढं जरी केलं ना तरी तुम्ही इंटरनॅशनल लेवलच्या एक्झाम पास करू शकता. पण जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आता वेगळ्या सॉफ्टवेअरवरती काम करताय इन हो. कंपनीने, प्रॅक्टिस तुमची सॉलिडवर्क्सवरती झालेली हो. आहे. मग तो डिफरन्स ॲज त्यावेळेस जो सॉलिडवर्क्समध्ये पण लाईन कमांड आहे, सॉलिड एजमध्ये पण लाईन कमांड आहे, किंवा ऑटोकॅडमध्ये पण लाईन कमांड आहे. तुम्ही कोणते पण सॉफ्टवेअर बघितलं तर त्यात कमांड सेम आहे, फक्त ॲज अ टर्मिनॉलॉजी सेम असते, फक्त आपण रिप्रेझेंटेशन त्यांचं प्रत्येक सॉफ्टवेअरचं UI म्हणजे युजर इंटरफेस हम्म. तो वेगवेगळा असतो. बाकी त्यात दुसरं काही नसतं. मग त्यासाठी फोकस कुठे असलं पाहिजे? हां, त्यासाठी आपल्याला जे सॉफ्टवेअरमध्ये जे मेन कमांड आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत त्या माहीत झाल्या ना, की हां स्पेसिफिक ठराविक कमांड असतात त्या आपल्याला जर माहीत झाल्या की हां ती कमांड आहे, ही कमांड आहे, लाईन, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल, मग एक सॉफ्टवेअर जरी आपल्याला व्यवस्थित येत असेल माहित तर असेल. मग हम्म. आपण बाकीच्या सॉफ्टवेअरवर लगेच ट्रान्सफॉर्म करू शकतो. म्हणजे मी जे सॉलिड एज शिकले त्या 8-10 दिवसात म्हणजे सॉलिडवर्क्समध्ये ह्याला काय म्हणतात या कमांडला, परत मग ते सॉलिड एजमध्ये कसं लिंक करायचं, ह्या लिंक करूनच मी 8-10 दिवसामध्ये सॉलिड एज म्हणजे तुम्ही जॉब लागल्यानंतर कॅचअप करायला किती वेळ गेला की इथे तुम्ही सॉलिडवर्क्सवरती Maximum प्रॅक्टिस केली होती? मॅक्सिमम एक आठवडाभर. एक आठवडा मोस्ट ऑफ. आठवड्याच्या आतच थोडं. हां, आणि गेली 15 ते 20 दिवस झाले तुम्ही काम करताय, तरीही आज इतक्या दिवसांनी तुम्ही सॉलिडवर्क्सची इंटरनॅशनल लेवलचे सर्टिफिकेशन इमिडिएटली कम्प्लीट केली. म्हणजे रादर मला विचारायचं असं आहे की सॉफ्टवेअर डझंट मॅटर, सॉफ्टवेअर की तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये एक प्रोफिशियन्सी व्यवस्थित ठेवली तर तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअरवरती व्यवस्थित काम करू शकता. ते टेक्निकल थिंग्स आर इम्पॉर्टंट, राईट? ओके, थँक्यू सो मच. आज तुमच्या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी कळाल्या की मुलांना जे आत्ताचं कन्फ्युजन आहे की काय केलं पाहिजे, की आफ्टर पासआउट बी मेकॅनिकल की डिझाईनमध्ये जो स्कोप आहे तो तुम्हाला एकदा सांगता येईल का? की मुलांचा मोठा प्रश्न असतो की मेकॅनिकल डिझाईनमध्ये किती स्कोप आहे किंवा आपण काय शिकलं पाहिजे, तर फोकस कुठे ठेवला पाहिजे मुलांना? तसं बघायला गेलं तर मेकॅनिकल डिझाईनमध्ये भरपूर स्कोप आहे. मेकॅनिकल डिझाईन सोडलं तर दुसरी मेकॅनिकल जर ब्रांच सोडली तर दुसऱ्या ब्रांच काहीही म्हणण्यापेक्षा ते लिंक आहे प्रत्येकाला. जर सॉफ्टवेअर कोणत्यासाठी कशासाठी वापरतात, ते मेकॅनिकल पार्ट मुवमेंट वगैरे, तर जे फॉर एक्झाम्पल नॉर्मल थिंग की आपल्या 4 व्हीलरमध्ये पण सॉफ्टवेअर सेन्सर वापरलं जातं. ते पार्ट कोणाचा, एक ते इलेक्ट्रिकल किंवा सॉफ्टवेअरवाल्यांचा, पण ते जे पार्ट बनतात ते वर्किंग होतं, ते पार्ट मेकॅनिकल शिवाय ते अप्लाय करणार कुठं, अच्छा, हे महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर ॲज अ मेकॅनिकल ब्रांचमध्ये जर कोर फोकस असेल डिझाईनमध्ये, कारण डिझाईनचा विषय असा आहे की तुम्ही ॲज अ क्वालिटीचं पण तुम्हाला नॉलेज असतं, ठेवावंच लागतं. डिझाईन असेल तर मॅन्युफॅक्चरिंगचं पण ठेवावंच लागतं, आणि तुमचं प्रोडक्शनचं पण नॉलेज तुम्हाला ठेवावं लागतं. त्याच्यामुळे डिझाईन मेकॅनिकलमध्ये पण जी डिझाईन डिपार्टमेंट आहे किंवा डिझाईन ब्रांच आहे त्यात तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज येतं की प्लस ते ॲनालिसिस वगैरे हे सगळं पूर्ण तुम्हाला नॉलेज येतं. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये शिकायला मिळाल्या हो, की प्रोडक्शन क्वालिटीमध्ये प्रोसेस कशा Process असतात कशी, आणि design ची डिझाईनची process प्रोसेस कशी त्याच्या थ्रू असते, कशी लिंक कशी. असते हो. आणि सिलेक्शन्स वगैरे काय असतात हे Yes. तुम्हाला त्यातून शिकायला मिळालं. ओके, सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट करिअर. थँक्यू. Yes.